तुमचं स्वागत आहे. तुमचा भाऊ संदीप भाऊ. मित्रांनो, आज मला खूप आनंद झालेला आहे. गेल्या 3 वर्षापासून मी प्रयत्न करतोय महाकाल उज्जैनला जाण्यासाठी. पण मी 2 महिने अगोदर ट्रेनची तिकीट काढलेली मुंबई सेंट्रलवरनं. पण आज मला मेसेज आला की कॅन्सल झालेली आहे. 12 वेटिंग होती तरी कॅन्सल झालेली आहे. पण काही वेळ काय ना होऊ ना, माझं मी बोलतो आपण जायचं म्हणजे जायचं. आज बोलतो काही वेळा आपण गाडी घेऊन जाऊ. तरी बघा मी गाडी तयार ठेवलेली आहे. आणि मी बोलतात ना, बाबा का बुलावा आया है तो जाना पडेगा. तसंच मी उज्जैन नगरीत जाणार आहे आणि तुम्हाला बाय रोडने जाणार आहे आणि तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवणार आहे. आणि मी व्हिडिओ फक्त 10 मिनिटाचेच बनवणार. पार्ट 1 पार्ट 2 नाहीतर बोलतील आणि संदीप भाऊ एवढी मोठी व्हिडिओ बनवतो पिक्चरसारखी. मग मी खूप एक्सायटेड आहे उज्जैनला जाण्यासाठी. तुम्हाला मी दाखवतो. चला आपण जाऊया. नाशिक रोड भिवंडी बायपास. बघा ट्रॉफिक, बघा किती ट्रॉफिक आहे. हे बघा ट्रॉफिक रोड बघा. बघा आता अजय आणि मी आता गाडीमध्ये आहे आणि आता वाजलेत 6:30 आणि भिवंडीला एवढी ट्रॉफिक लागलेली आहे. आता ट्रॉफिकमधनं कधी निघतोय. आता आम्हाला वाटतं उद्या सकाळी आम्ही उज्जैनला पोहोचू. मी तुम्हाला व्हिडिओ पाहत राहा. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील. खूपच ट्रॉफिक लागलेली आहे. कंटाळा आला आम्हाला. 2 तास झाले भिवंडी पडग्याच्या इथे. खूपच ट्रॉफिक आहे. हे बघा यांचे मेकअप उतरलेले आहेत. हे बघा ही फोनवर मम्मीशी बोलते. अजय आहे तो पण कंटाळलाय. आम्ही एक्सचेंज करतोय. मागे पुढे पाय दुखतात आहेत. मागे पुढे करत असतो. प्रत्येकाला चान्स दिलेला आहे. पुढे बसण्याचा चान्स दिलेला आहे. मान दिलेला आहे. आता आम्ही श्रीफळ आणि जो पुढे बसेल तो पाणीपुरी देतो एक. असे आता बघू आता पुढे आम्ही. आणि ट्रॉफिक संपू दे बघूया. व्हिडिओ दाखवतो. फायनली आम्ही ट्रॅफिक मधनं बाहेर निघालोय. आता पडग्या रोडला आहे. बघा शिर्डी नाशिक रोडला आलोय आपण. हे बघा छान छान असे ढाबे आहेत नाशिक रोडला. साईंची पालखी चालली आहे. साई बाबा की. हे बघा समृद्धी महामार्ग पुढे आहे अजून. आता टोल नाका लागेल आपल्याला पडग्याचा. नंतर गोटीचा टोल नाका लागेल. आता समृद्धी महामार्गावर जाणार आहे का नाही बघा. रात्रीचं रिस्की आहे तिथे म्हणून आम्ही तो टाळतोय समृद्धी महामार्ग आणि आम्ही जुन्या रोडनेच जाणार आहोत. बघूया. पडगा टोल नाक्याला आलेलो आहे. आता अजय वाजले किती रे? 8 वाजले आहेत आणि आम्ही पडगा टोल नाक्याला आलो आहोत. आता आम्ही जरा टोल नाका क्रॉस करून कुठे ढाबा भेटला जेवू मस्तपैकी आरामात निघू. बुलावा तर आलेला आहे. उज्जैन नगरीत आम्ही संध्याकाळी पोहोचणार आहोत आणि जो स्वप्न होता तो साकार होणार आहे. आणि थोड्याच तासांचा अवधी आहे. बघूया आता काय इच्छा आहे. महाकाल कसे दर्शन देतात आम्हाला ती इच्छा बघायचीच आहे. हा 100 रुपयाचा. हा 100 रुपयाचा टोल आहे. गोटीला टोल नाही घेणार. हा टोल कट झाल्यावर.
झाला किती कट झाला इथे 100चा टोल आहे हा, आणि गोटीचा टोल नाही कट होत, याला मेसेज येईल. साई दरबारला आलेलो आहे. मामा म्हणते म्हणून घेतो सर्विस आहे, सेफ पार्किंग आहे. पार्किंगला लावतोय. खूप भूक लागले आणि ज्योष्णा आता बघा केस विस विचारते आणि एवढी झोपलेली ना, आत्ताच गाडीतून बाहेर पडली आहे. आणि गाडीत एक पण तू गाणं ऐकलं नसशील ना? ऐकलं का नाही ऐकलं? कारण आम्ही गाणीच लावली नव्हती, कारण की गाडीत गाणी का ना लावली, कारण की गप्पा गोष्टी एवढ्या चाललेल्या ना घरातून येईपर्यंत. यांना ड्रॉप केला, पिकअप केलं. आणि अजय बोलतोय माझ्या बायकोनी जाता मला 5,000 रुपये दिलेत. आणि ही दीपाली बोलते माझ्या मम्मी सकाळी उठून काय काय जेवण, घट, आज गुरुवार आहे, घट मांडलं, पूजा केली, मम्मीने डाळ भात बनवला. आणि खास दीपालीने भाजी बनवून आणली आहे खास, कारण माझा उपवास आहे म्हणून तिने डाळ आणि भात पण आणलं आहे. तिला माहिती आहे मी बाहेरचं खाणार नाही. आणि ज्योष्णाने पण फोन केलेला मी घरातून का आणू, मी तू काय नको, तुझं ऑफिसचं काम कर आणि लॉग इन करून पहिले ये. आम्हाला तिच्यामुळे अर्धा तास लेट झालेला आहे. आता आम्ही पडग्याच्या पुढे आलो आहे आणि आम्ही आता साई दरबारला जेवायला थांबलेलो आहे. आणि आम्ही पोट भरून, मला खूप भूक लागलेली आहे. बाय बाय. बघूया मित्रांनो, आता आम्ही नाशिक रोडला लागलो आहे. पडग्याला एवढी ट्रॉफिक होती, 2 तास असेच गेले. आणि अजयला आता भूक लागले, मला जास्त भूक लागली, त्यामुळे आता आम्ही साई दरबार हॉटेलला जात आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता काय काय मागवतो आणि काय खातो. माझा तर उपवास आहे, गुरुवार आहे आज. आणि माझ्या बायकोनी मला चांगल्या चपात्या बनवून दिल्या आहेत. आणि माझ्या मैत्रिणींनी भाजी घेऊन आली आहे आणि भात आणि डाळ. मी तेच खाणार आहे घरातलं. आणि आजीला काय पाहिजे ते बघूया आपण. व्हेजच खाणार आहे. व्हेजच खाणार आम्ही, पण माझा उपवास आहे, आज जेवून आलाय. तर बघूया आपण हॉटेलमध्ये काय आहे ते. बघा बसायला आहे, सिटिंग चांगली आहे. कुठे बसायचं? आता आम्ही जेवायला बसलेलो आहे, बघू शकता. आमचा उपवासाचा टाईम. त्यांनी मसाला पापड घेतलेला आहे बघा. कसं वाटतंय? गारगार वाटते. मला जेवण परत तुम्हाला व्हिडिओ दाखवतो परत. चला, पोटभर जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघतोय उज्जैनला जायला, तुम्हाला मी दाखवतो. आणि मग आता गाडीत बसतो आता आम्ही. चला भेटूया आपण पुढे, दाखवतो मी व्हिडिओ काय काय ते. चला. आता आम्ही 500 किलोमीटर लांब आहे इंदोर पासून. आता नाशिकला आलोय आणि CNG भरतोय, बघू शकता तुम्ही ऑनलाईन. आता CNG भरतो आणि जरा पुढे जातो आणि मस्तपैकी चुटकाभर अशी चहा पितो. म्हणजे झोप नको, अजून 5-6 तास आहे आपल्याकडे. आणि एन्जॉय करत जाऊया. गॅस बघूया, फुल एन्जॉय. आणि माझा मित्र आलाय. आता आमचं कसं ट्रेननी फसवलेलं आहे, आता काय करणार, डोळ्यात पाणी टाकून जावं लागतंय. काय बोलते तुला? मला वाटतंय आपल्या नशिबात गाडीने जायचं होतं. आपल्या नशिबात नाही, तुझ्या नशिबात. तू माझ्या बायकोला बोलत होता की ट्रेनची तिकीट नाही कन्फर्म झाली तर गाडीने जाऊ, पण जाऊ. तुझी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे तुझी. आणि मार्ग अशी भेटलेला आहे. आणि तुम्हाला पण बरं वाटतंय. आता तुम्ही झोपा काढा आणि तुम्ही तुमच्या मम्मीला फोन लावा. सुखरूप आता आम्ही CNG भरतोय. आणि मी तुमचा पुढचा व्हिडिओ मी दाखवत आहे तुम्हाला. CNG भरतोय आता आणि नंतर चहा पिताना शेवटचा व्हिडिओ स्टॉप करीन आणि पुढचा व्हिडिओ उद्या दाखवीन पार्ट 2 मध्ये. भेटूया आता चहा पिताना. गरम चाय. बाय. बघा एक झोपलेले आहेत आणि बघा त्याने मारीला खडा, माझा फोडीला खडा, त्याने फोडील्या घागरी.
वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी यशोदा बोले बाल श्री हरी बाल श्री हरी तू छेडू नको रे गोकुल नगरी राधिकेच्या घरी हरी पण बा साई बाबा कोऱ्या गाई बाबा साई बाबा आई बापाला तहान लागली बाल गेला पाण्याला लागली बाल गेला पाण्याला आई बापाला तहान लागली बाल गेला पाण्याला आई बाबाला तहान लागली बाळ गेला पाण्याला दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला दशरथाने बाण बाळाला अरे रबा साई बाबा साई बाबा कोऱ्या गाऊ गौतुके तू रबा साई बाबा कोऱ्या गाव कौतुके साई बाबा गणपतीला दुरवा विठ्ठलाला तुलस गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळस गणपतीला दुरवा विठ्ठलाला तुलस गणपतीला दुर्वा विठ्ठलाला तुळस शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा रबा साई बाबा रबा साई बाबा कोऱ्या गाऊ कौतुके तू रबा साई बाबा कोऱ्या गाव कौतुके रबा साई बाबा चंद्रभागेला पूर आलं पाणी लागलंय भरायला चंद्रभागेला पूर आलं पाणी लागलंय भरायला रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठलाला पुंडलिक माझा बुडाला रबा साई बाबा रबा साई बाबा कोऱ्या गाऊ कौतुके तू रबा साई बाबा कोऱ्या गाव कौतुके रबा साई बाबा रबा साई इंदोरला जायचा रोड सुमसाम सडक रात्रीचा खेळ चाले बघा सुमसान रोड आहे बघूया थंडी भरपूर आहे इकडे आता वाजलेत 12 अजून आम्हाला 7 तास दाखवतात आहे उज्जैन कळलं का एवढ्यासाठी त्यांनी ते घेतले 230 रुपये हा आता वाजलेत 3 आणि आपण आलोय आता कुठे आता मालेगाव आता हे मालेगावला आलेलो आहे अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे आणि आता आपण खूप थंडी आहे त्यासाठी आपण गरम गरम कॉफी आणि गुळाची चाय बघू शकतो बघा भाऊंकडे आलेला आहे कॉफी बघा हा स्ट्रॉंग बरं स्ट्रॉंग ना नको नाही स्ट्रॉंग नको आणि हे बघा मॅडमला पण थंडी असते चालेल ना कुरकुरे झणझणी बघा कुरकुरे चाय गरम 5 रुपये फक्त 5 रुपये बघा गरम गरम चाय चहा गरम अतिशय अशी थंडी पडलेली आणि अशी खूप गार वाटत आहे त्यामुळे चहा पिणं खूप मजेमध्येच असतं बघू शकता तुम्ही आता बघा रोडवर आहे आपण काय गुळाची चाय इंस्टाग्रामला आपलं टाकून गरम गरम चाय पितो गुळाची चाय आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उज्जैनला आता डायरेक्ट स्टेट उज्जैनमध्ये आणि मी हा व्हिडिओ इथे साऊंड करत आहे आपण भेटूया पार्ट 1 मध्ये आता व्हिडिओ पाहत राहा तुम्ही आणि आता झोपतो चहा पिऊन आणि सकाळी आपल्या प्रवासाला निघूयात आणि मी हा पार्ट मी इथे संपवतो आणि पुढचा व्हिडिओ मी पहिल्या पार्टमध्ये दाखवीन आणि माझा व्हिडिओ हा बघत राहा तुम्ही भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये
उज्जैनमध्ये. आता आम्ही झोपतो चहा पिऊन. बाय बाय.